मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS या परीक्षेमधील सराव परीक्षा क्रमांक 3 विषयी माहिती घेतोय. मित्रांनो, या परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी, त्यामध्ये विज्ञान आपल्याला एकूण 35 मार्कांचा आहे आणि हा पेपर आपल्याला एकूण 90 गुणांचा असतो. त्यापैकी 35 गुणांचं विज्ञान आहे. तर या 35 गुणांची आपण आपल्या चॅनलवरती परिपूर्ण अशी तयारी करून घेत आहोत. या अगोदरच्या 2 चाचण्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न, सजीवांसाठी द्विनाम नामकरण पद्धतीमध्ये कोणत्या 2 नावांचा समावेश होतो? पर्याय पाहूया. पहिला पर्याय वर्ग गण, त्यानंतर वर्ग कुल, जाती प्रजाती आणि शेवटचा पर्याय सृष्टी विभाग. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जाती प्रजाती या 2 नावांचा समावेश या द्विनामकरण पद्धतीमध्ये केला जातो. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, पिकोर्ना विषाणू, पिकोर्ना व्हायरस हा टिंबटिंबामध्ये आढळतो. पर्याय पाहूया. पहिला पर्याय मानव, दुसरा पर्याय वनस्पती, तिसरा पर्याय सी गुरे, चौथा पर्याय डी जीवाणू. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी गुरे, यामध्ये हा पिकोर्ना विषाणू आढळत असतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, पाणी उकळून गाळून निर्जंतुक करून वापरावे हा प्रतिबंधक उपाय कोणत्या रोगासाठी करतात? पर्याय पाहूया. ए क्षय, बी स्वाईन फ्लू, सी कॉलरा, शेवटचा पर्याय डी कॅन्सर. तर याचं अचूक उत्तर आहे कॉलरा. कारण आपल्याला माहिती आहे कॉलरा हा रोग व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या एका जीवाणूपासून होतो आणि हा दूषित पाण्यामुळे पसरत असतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, अणुऊर्जा निर्मिती करताना टिंबटिंब प्रक्रिया होते. पर्याय पहा. ए अपघटन, बी केंद्रकीय विखंडन, सी केंद्रकीय एकीकरण आणि डी ज्वलन. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, केंद्रकीय विखंडन. पुढे जाऊया. सपाट आरशासमोर 2 मीटर अंतरावरील वस्तूची प्रतिमा काय असेल पाहूया. पर्याय पहा. ए आरशासमोर 2 मीटर अंतरावर मिळते, बी आरशामागे 2 मीटर अंतरावर मिळते, सी आरशासमोर 4 मीटर अंतरावर मिळते आणि शेवटचा पर्याय डी आरशामागे 4 मीटर अंतरावर मिळते. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, आरशामागे 2 मीटर अंतरावरती मिळते. याचं अचूक उत्तर असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, भाजीवाला डोक्यावर चुंबळ घेऊन त्यावर भाजीची पाटी ठेवतो. पर्याय पाहूया. त्याचं कारण सांगायचं आपल्याला. चुंबळ डोक्यावर घेतल्याने वजन हलके होते, चुंबळीमुळे पाटी डोक्यावर टेकत नाही, चुंबळीमुळे भाजीची पाटी डोक्यावर स्थिर राहते आणि शेवटचा पर्याय चुंबळीमुळे भाजीच्या पाटीचा दाब कमी होतो. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी. त्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की पृष्ठभाग जेवढा अधिक तेवढा दाब विखुरला जातो, त्यामुळे भाजीची पाटी घेणाऱ्याला त्या डोक्यावरती त्रास जाणवत नाही, कारण जेवढं क्षेत्रफळ अधिक तेवढा दाब कमी असतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7, शाई भरणीतील भरलेली शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही. त्याचं कारण आपल्याला सांगायचं. पर्याय पाहूया. पहिला पर्याय ए, शाई भरणीला चिकटते, दुसरा पर्याय बी, शाईवर जास्त दाब असतो, तिसरा पर्याय सी, वातावरणीय दाब व शाईचा दाब हा समान असतो, शेवटचा पर्याय डी, शाईचा दाब कमी असतो. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी टिंबटिंब हे बलाचे एकक नाही. एकक नाही असं विचारलंय, म्हणजे 3 एकक बलाचे आहेत, 1 एकक बलाचं नाही. पर्याय पाहूया. पहिला पर्याय न्यूटन, त्यानंतर डाईन, त्यानंतर किलोग्रॅम मीटर प्रति सेकंदाचा वर्ग आणि शेवटचा पर्याय जूल.
तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो जूल हे बलाचं एकक नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, कार्बन 14 आणि 6, अणुवस्तुमानांक 14, अणुअंक 6. तर या कार्बन अणूतील न्यूट्रॉनची संख्या किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी कार्बनचं उदाहरण दिले. तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही वेगळा अणू येऊ शकतो. त्या ठिकाणी ही पद्धत आहे मित्रांनो. संज्ञा लिहित असताना त्याच्या पायथ्याशी आपण अणुवस्तुमानांक लिहितो व त्याच्या डोक्यावरती आपण त्याचा अणुअंक लिहित असतो. म्हणजे समजा ही संज्ञा असेल तरी संज्ञा लिहित असताना त्याच्या पायथ्याशी आपण त्याचा अणुवस्तुमानांक लिहितो व डोक्यावरती अणुअंक घेत असतो. तर अगदी त्याच प्रकारे कार्बन 6 आणि 14 आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? न्यूट्रॉनची संख्या शोधायची. खाली अणुवस्तुमानांक दिलेला आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे आपण दर्शवतो ने. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला अणुअंक दिला आहे म्हणजेच प्रोटॉनची संख्या दिली आहे. न्यूट्रॉनची संख्या शोधायची. अणुवस्तुमानांक किती आहे? 14 आहे. चला तर या 14 मधून 6 वजा करा. उत्तर किती येईल? 8 येईल. पाहूया पर्यायामध्ये उत्तर 8 आहे का. तर या ठिकाणी उत्तर पर्याय ए, त्यानंतर 14, 20 आणि शेवटी 8. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी 8. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न पाहूया. सपाट आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमाची वैशिष्ट्ये ओळखा. पहिलं वैशिष्ट्य आभासी प्रतिमा. दुसरं वैशिष्ट्य मूळ वस्तूच्या आकारा एवढीच प्रतिमा मिळते. तिसरं वैशिष्ट्य डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल. शेवटचं वैशिष्ट्य पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक 1, 2, 3 म्हणजेच ए, बी आणि सी सर्व पर्याय बरोबर. तर याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. वेगळा घटक ओळखा. मलेरिया. दुसरा पर्याय कावीळ. त्यानंतर डेंग्यू. शेवटचा पर्याय हत्ती रोग. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी कावीळ. कारण हा दूषित पाण्यामुळे होतो व बाकीचे उर्वरित सर्व रोग हे कीटकांमुळे डासांमुळे पसरणारे रोग आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. स्टेनलेस स्टील हे टिंबटिंब आहे. पर्याय पाहूया. धातू, अधातू. तिसरा पर्याय संयुग. शेवटचा पर्याय संमिश्र. तर स्टेनलेस स्टील हे एक प्रकारचं संमिश्र आहे. त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी हे असेल. प्रश्न 13. 3 कोरडे विद्युत घट एकसर जोडले असताना कितीपर्यंत विभवांतर मिळते. आता या ठिकाणी विद्युत घटांची संख्या 3 दिले. तुम्हाला परीक्षेमध्ये 4 येतील अथवा 5 येतील किंवा 6 येतील. तर विद्युत घटांची संख्या ही वेगवेगळी असू शकते. फक्त आपल्याला लक्षामध्ये काय ठेवायचं आहे? एक विद्युत घट त्याचं विभवांतर असतं 1.5 व्होल्ट. त्यामुळे किती विद्युत घट विचारलेत त्या संख्येला 1.5 ने गुणायचं आहे. इथं 3 विचारलेत त्याला आपण गुणाकार करूया 1.5 ने. उत्तर येईल 4.5 व्होल्ट. शोधूया पर्याय. पहिला पर्याय 2 व्होल्ट. दुसरा पर्याय 3 व्होल्ट. तिसरा पर्याय 4.5 व्होल्ट आणि शेवटचा डी पर्याय 6 व्होल्ट. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4.5 व्होल्ट. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. अणूमध्ये धनप्रभाराचे प्रोटॉन आणि ऋणप्रभाराचे इलेक्ट्रॉन असतात. हे सर्वप्रथम टिंबटिंबाने सिद्ध केले. त्या वैज्ञानिकाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. पर्याय पाहूया. डाल्टन. दुसरा पर्याय थॉम्सन. तिसरा पर्याय सी रुदरफोर्ड. शेवटचा पर्याय डी डेमोक्रिटस. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी थॉम्सन. प्रश्न क्रमांक 15. सोडियम अणूने 1 इलेक्ट्रॉन गमावल्याने Na+ आयनावर टिंबटिंब कुलोम प्रभार येतो. इथं आपल्याला प्रश्न कसा फिरवून विचारलाय पहा. धन आयनावर असणारा विद्युत प्रभार किती असतो जे आपण कुलोममध्ये मोजतो. असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. उत्तर पाहूया. पर्याय पहा. पहिला 1.6 गुणिले 10⁻19. दुसरा पर्याय बी 1.6 गुणिले 10⁻19. तिसरा पर्याय सी ऋण 1.6 गुणिले 10⁻19. शेवटचा पर्याय डी 1. तर
तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16. निर्मल ग्राम योजना ही गाव पातळीवर टिंबटिंब प्रदूषण रोखण्याचा एक उपाय आहे. पर्याय पहा जलप्रदूषण, दुसरा पर्याय मृदा प्रदूषण, तिसरा पर्याय हवा प्रदूषण, शेवटचा पर्याय सर्व पर्याय. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी सर्व पर्याय. प्रश्न क्रमांक 17. आम्लपर्जन्य हा टिंबटिंब प्रदूषणाचा परिणाम आहे. पर्याय पहा हवा, पाणी, मृदा आणि शेवटचा आहे ध्वनी प्रदूषण. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए हवा प्रदूषणामुळे आम्लपर्जन्य हे होत असते. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी टिंबटिंब हे वनस्पती व प्राणी पेशीत आढळते. पर्याय पहा पेशी भित्तिका, तंतुकणिका, हरित लवके, सर्व पर्याय. प्रश्न कसा विचारला समजून घ्या. खाली 4 पर्याय दिले. 4 पैकी एक असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे जो की वनस्पती पेशीमध्ये व प्राणी पेशीमध्ये देखील आढळतो. पेशी भित्तिका केवळ वनस्पती पेशीमध्ये असते, हरित लवक केवळ वनस्पती पेशीमध्ये असतं. योग्य उत्तर काय असेल तंतुकणिका जी की वनस्पती पेशी व प्राणी पेशीमध्ये असते. त्यामुळे अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक बी तंतुकणिका. प्रश्न क्रमांक 19. साखरेच्या पाकात ठेवलेले फळांचे काप काही वेळानंतर टिंबटिंब काय होतं ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहा फुगून कडक होतात, दुसरा पर्याय बी सुरकटवून बारीक होतात, तिसरा पर्याय सी काहीच फरक होत नाही, शेवटचा पर्याय साखरेचा पाक हा कडक होतो. तर याचं अचूक उत्तर आपल्याला समजून घ्यायचं आहे ते आहे पर्याय क्रमांक बी सुरकटून बारीक होतात. मित्रांनो लक्षामध्ये राहू द्या हे जे द्रावण आहे या द्रावणाचा प्रकार असेल तो म्हणजे अतिपरासरी द्रावण. कारण आपल्याला माहिती आहे की पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्यास पेशीतून पाणी हे बाहेर पडते आणि यालाच आपण बहिपरासन असं देखील म्हणत असतो. आणि या ठिकाणी पेशी बारीक होते ज्यालाच रससंकोच असं देखील म्हणतात. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. मानवी श्वसन संस्थेमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण कोणत्या भागात होते. पर्याय पाहूया. पहिला पर्याय ए नाक, दुसरा पर्याय बी श्वासनलिका, तिसरा पर्याय सी हृदय, शेवटचा पर्याय डी वायुकोश. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी वायुकोश. प्रश्न क्रमांक 21. धमन्यांमध्ये झडपा नसतात त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. धमन्यांच्या भित्तिका जाड असतात, दुसरा पर्याय धमन्यांमधील रक्तदाब हा जास्त असतो, तिसरा पर्याय सी धमन्यांमधील रक्तदाब हा कमी असतो, शेवटचा पर्याय डी धमन्या शुद्ध रक्त वाहून नेतात. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी धमन्यातील रक्तदाब हा जास्त असतो. त्यामुळे धमन्यांना झडपांची आवश्यकता नसते. मग झडपा असतात कोणामध्ये शिरांमध्ये किंवा नीलांमध्ये या झडपा असतात. प्रश्न क्रमांक 22. रक्तदाब मापनासाठी टिंबटिंबाचा वापर करतात. पर्याय पाहूया स्पिग्मोमॅनोमीटर, दुसरा पर्याय थर्मामीटर, तिसरा पर्याय स्टेथोस्कोप, शेवटचा पर्याय डी बॅरोमीटर. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए स्पिग्मोमॅनोमीटर. आता या ठिकाणी थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी करतो आपण, स्टेथोस्कोपचा वापर हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी किंवा तपासण्यासाठी, त्याचबरोबर बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी करतो. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल स्पिग्मोमॅनोमीटर. पुढे जाऊया. खालीलपैकी नैसर्गिक दर्शक कोणता. लिटमस, मिथिल ऑरेंज, फेनॉल्फ्थॅलिन आणि शेवटचा आहे मिथिल रेड. तर याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए लिटमस हा नैसर्गिक दर्शक आहे. कारण लिटमस हा लायकेन नावाच्या एका वनस्पतीपासून मिळतो, त्यामुळे हा नैसर्गिक दर्शक आहे. पुढे जाऊया. आणि बाकी सर्व हे संश्लिष्ट दर्शक आहेत. नेक्स्ट पुढील प्रश्न. संत्री, सायट्रिक आम्ल, टोमॅटो. टोमॅटोमधील आम्लाचं नाव सांगायचं आहे आपल्याला. पर्याय पाहूया ॲसिटिक आम्ल, दुसरा पर्याय लॅक्टिक आम्ल, तिसरा पर्याय ऑक्झॅलिक आम्ल, शेवटचा पर्याय टार्टारिक आम्ल. तर ॲसिटिक आम्ल लिंबामध्ये असतं, लॅक्टिक आम्ल दुधामध्ये असतं, टार्टारिक आम्ल चिंचामध्ये असतं. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी ऑक्झॅलिक आम्ल जे की टमाट्यामध्ये असतं. पुढे जाऊया.
पोटात ॲसिडिटीचा त्रास झाल्यास अँटासिड गोळ्या देतात. त्या गोळीतील मुख्य घटक टिंबटिंब. कोणता घटक असतो शोधायचा आपल्याला. मीठ, साखर, सोडियम हायड्रॉक्साईड आणि शेवटचा पर्याय डी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. यालाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं देखील म्हणतात. पुढे जाऊया. कापलेले सफरचंद हवेत उघडे ठेवल्यास काही वेळाने काळे होते. हे खालीलपैकी टिंबटिंब बदल आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय ए भौतिक, दुसरा पर्याय बी रासायनिक, त्यानंतर सी तात्पुरता, डी नवीन. योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी रासायनिक बदल आहे हा. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27. मिठाच्या रेणूत सोडियम व क्लोरीनमध्ये टिंबटिंब बंध तयार होतो. इथं आपल्याला सोडियम व क्लोरीनमध्ये निर्माण होणाऱ्या बंधाचा प्रकार सांगायचा आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय ए आयनिक, त्यानंतर बी सहसंयुज, सी एकेरी, डी दुहेरी. आता या ठिकाणी एकेरी आणि दुहेरी हे सहसंयुज बंधाचे प्रकार आहेत. सहसंयुज बंधामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. त्यामुळं हे तिन्ही पर्याय याचं उत्तर नाही आहे. योग्य उत्तर काय असेल आयनिक बंध. आयनिक बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यानंतर आयनांची निर्मिती होते Na+ व Cl-. तर यामध्ये आकर्षण बल असतं. त्यामुळे मिठाचा एक रेणू तयार होतो. त्यामुळे अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ए आयनिक. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 28. खालील कोणत्या घटनेमध्ये रासायनिक बदल घडून येतो. पहिलं उदाहरण, पहिला पर्याय पाऊस पडणे, दुसरा पर्याय मेण वितळते, तिसरा पर्याय सी लाकडाचे ज्वलन, शेवटचा पर्याय डी काच फुटणे. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी लाकडाचे ज्वलन. हे एकच रासायनिक बदल आहे. प्रश्न क्रमांक 29. रेल्वे रुळाचे सरळ रेषीय प्रसरण होऊन रुळ वाकडे होऊ नये यासाठी कोणते उपाययोजना करतात. पर्याय पाहूया. रेल्वे रुळ खूप जाडीचे बनवतात, रेल्वे रुळांना रंग लावतात, सी रुळामध्ये फट ठेवतात, डी वरील सर्व पर्याय. तर याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी रुळामध्ये फट ठेवतात. प्रश्न क्रमांक 30. खालील कोणत्या तापमानास सेल्सिअस आणि फॅरेनहाईटमधील तापमान समान असते. पर्याय पाहूया. ए -40, बी 40, सी 80 आणि डी 0. तर याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए -40 या तापमानास सेल्सिअस व फॅरेनहाईट यामधील तापमान समान असते. आपल्या पुस्तकामध्ये हे सविस्तर आपल्याला समजून सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 31. ध्वनीचे प्रसरण टिंबटिंबमधून होत नाही. पर्याय पाहूया. स्थायू, द्रव, वायू आणि शेवटचा पर्याय निर्वात. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी निर्वात. कारण ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मग भले ते माध्यम स्थायू असेल, द्रव असेल अथवा वायू असेल. त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी निर्वात. प्रश्न क्रमांक 32. संगीतातील सप्तसुरापैकी टिंबटिंबची ध्वनी वारंवारता जास्त असते किंवा आहे. पर्याय पाहूया. सा, त्यानंतर रे, त्यानंतर ध आणि नी. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी नी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी 30 अंश कोनात आपाती किरण पडतो तेव्हा परावर्तन कोनाचे माप टिंबटिंब असते किंवा किती असते. इथं आपाती कोणाचं माप नाही दिलं. जर आपाती कोणाचं माप 30 असतं तर परावर्तित कोणाचं माप देखील 30च असतं. इथं प्रश्न नीट समजून घ्या. आरशाच्या पृष्ठभागाशी 30 अंशाचा कोन करत आहे. इथं फक्त लक्षात घ्या एक आकडा लक्षात राहू द्या 90 अंश. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जो कोन या ठिकाणी दिलाय तो कोन आपल्याला या 90 अंशामधून किंवा 90 मधून वजा करायचं. आलेलं उत्तर हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय पाहूया. 30 अंश, दुसरा पर्याय 90 अंश, तिसरा पर्याय सी 60 अंश, शेवटचा पर्याय डी 0 अंश. तर याचं अचूक उत्तर काय असेल सी 60 अंश. कारण इथं किती आहे 30 अंश. तर 90 मधून 30 जर वजा केले उत्तर किती येईल 60 अंश. पुढे जाऊया.
प्रश्न क्रमांक 34, कुकरचा दांडा बॅकेलाईटपासून बनवतात कारण. बॅकेलाईट हा एक प्लास्टिकचा प्रकार आहे मित्रांनो. बॅकेलाईटपासून बनवतात म्हणजे बॅकेलाईट काय, एक प्लास्टिकचा प्रकार आहे. बॅकेलाईट उष्णतेचा सुवाहक आहे. बॅकेलाईट लवचिक असते. तिसरा पर्याय सी, बॅकेलाईट दुर्वाहक व उष्मादृढ प्लास्टिक आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय डी, बॅकेलाईट दुर्वाहक व उष्मा मृदू प्लास्टिक असते. याचं अचूक उत्तर पाहूया. याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी, कारण बॅकेलाईट एकतर उष्णतेचं दुर्वाहक आहे आणि हे उष्मादृढ प्लास्टिक आहे. प्लास्टिकचे दोन प्रकार पडतात उष्णतेनुसार, उष्मामृदू आणि उष्मादृढ. आता उष्मामृदू म्हणजे काय, एकदा त्याला आकार दिला जातो आणि परत त्याला उष्णता जर दिली तर त्याचा आकार परत बदलतो. अशा प्रकारच्या प्लास्टिकला आपण उष्मामृदू प्लास्टिक म्हणतो. परंतु उष्मादृढ प्लास्टिक अशा प्रकारचा प्लास्टिकचा प्रकार आहे की त्याला एकदा उष्णता देऊन आकार दिला की तो आकार पुन्हा बदलत नाही उष्णता दिल्यानंतर देखील. पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न क्रमांक 35, सूर्य या ताऱ्याची अंतिम स्थिती कोणती असेल. पर्याय पहा, ए श्वेतबटू, बी न्यूट्रॉन तारा, सी कृष्ण विभार, डी अंतर तारकीय मेघ. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए श्वेतबटू. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NMMS या परीक्षेमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 याची माहिती घेतली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील सराव प्रश्नपत्रिकेची माहिती घेणार आहोत. तर विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.